नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, माझा या व्हिडिओवरील पहिला प्रश्न असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणत्या राज्यामध्ये प्रकट झाले होते? तर पर्याय असे आहेत: आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश. श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु दत्तात्रय महाराजांचे कितवे अवतार आहेत? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत: पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे चौथे. तर मित्रांनो, माझा पुढील प्रश्न असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचे पर्याय हे पुढील आहेत: नरसिंह सरस्वती, गजानन, दत्तगुरु, चंचल भारती. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे चंचल भारती. श्री स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम प्रकट झाल्यावर कोणत्या भक्तास दर्शन दिले? बसप्पा तेली, उद्धव, बाळप्पा, चौलप्पा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे उद्धव. तर मित्रांनो, माझा पुढील प्रश्न तुम्हाला असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तास नेहमी कोणता आशीर्वाद देत? गण गण गणात बोलते, तथास्तु, कल्याण वस्तू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, माझा पुढील प्रश्न तुम्हाला असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनचरित्रावर कोणता ग्रंथ लिहिला आहे? गुरुचरित्र, गुरु लीलामृत, दासबोध, स्वामी लीलामृत. या प्रश्नाचे उत्तर आहे गुरु लीलामृत. तर मित्रांनो, माझा पुढील प्रश्न अक्कलकोट या गावाच्या बाबतीत असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट गावात तब्बल किती वर्षे लीला व वास्तव्य केले? 10 वर्षे, 25 वर्षे, 15 वर्षे, 22 वर्षे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 22 वर्षे. तर मित्रांनो, माझा पुढील प्रश्न तुम्हाला असा आहे: श्री स्वामी समर्थ महाराज मूळ पुरुष हे वाक्य कोणास संबोधत होते? बाळप्पा, वडाचे झाड, पिंपळाचे झाड, चौलप्पा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे वडाचे झाड. तर मित्रांनो, माझा स्वामी समर्थांबद्दल पुढचा प्रश्न असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतार कोणत्या अवतारानंतर प्रकट झाले? नरसिंह सरस्वती, दत्तगुरु, श्रीपाद वल्लभ, साईबाबा. या प्रश्नाचे उत्तर आहे नरसिंह सरस्वती महाराज. तर मित्रांनो, माझा पुढचा प्रश्न असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज यांचा नेहमी कोणता हात कटेवर असत? डावा हात की उजवा हात? या प्रश्नाचे उत्तर आहे डावा हात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. थँक्यू.